कार्ल मार्क्स ही अशी व्यक्ती आहे, की जिच्या वाट्याला अत्यंत टोकाचं समर्थन आणि तेवढ्याच टोकाचा द्वेष आला. जे समर्थन करणारे त्याच्या विचारांसाठी अगदी जीव द्यायला पण तयार असतात. कित्येकांनी चळवळीमध्ये आपले जीव गमावलेले आहेत जगभर. आणि द्वेष करणारे तितकेच असतात, की त्यांना मार्क्सचं नावसुद्धा घ्यायचं नसतं. एवढ्या टोकाच्या भावना त्याच्या वाट्याला आल्या, त्याचं कारण त्याचे विचार आणि त्याची मांडणी. ती पूर्णपणे वेगळ्या प्रकारची मांडणी आहे आणि मुख्य म्हणजे कामगारांना एक प्रकारचा दिलासा देणारी किंवा उज्ज्वल भविष्याची आशा दाखवणारी विचारप्रणाली आहे. पण जग कामगारांचं नाही, जग भांडवलदारांचं आहे आणि त्याच्यामुळे मार्क्सवादावरती टीका पण बरीच होते. 1883 मध्ये मार्क्सचा मृत्यू झाला. मार्क्स हा कार्यकर्ता किंवा नेता नव्हता. तो विचारवंत होता, तत्वज्ञ होता. काही प्रमाणात त्यांनी प्रत्यक्षात चळवळीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो त्यांनी प्रकाशित केला. हे चळवळीशी त्याचा संबंध होता, पण प्रत्यक्षात तो चळवळीमध्ये कधी उतरला नाही. त्याचे विचार प्रत्यक्षात आणण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न अगदी मोठ्या प्रमाणावर आणि एखाद्या राष्ट्राच्या पातळीवरती तो 1917 मध्ये झाला. लेनिननी रशियामध्ये तो केला. 1917 ते 2017 म्हणजे 2017 मध्ये या क्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त जे काही कार्यक्रम केले गेले होते रशियामध्ये, त्याच्यातलाच हा एक फोटो आहे. लेनिननी या क्रांतीचं नेतृत्व केलं. लेनिन मार्क्सच्या विचारांनी प्रभावित झालेला होता. रशियामध्ये झारची राजवट होती आणि सरंजामशाही व्यवस्था होती. कित्येक वर्ष, कित्येक शतकं ही झार म्हणजे तिथला राजा. तर या झारची राजवट कित्येक वर्ष तिथे होती. त्याने अनेक प्रकारे तिथल्या जनतेवर अन्याय केला. 1905 मध्ये एक मोठी हिंसक घटना घडली. तो रविवार होता आणि त्याला ब्लडी संडे असं रशियाच्या इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. तर या झारची सत्ता उलथून टाकण्यासाठी लेनिननी बरेच प्रयत्न केले. बोल्शेविक पार्टी बोल्शेविक गट त्यांनी स्थापन केलेला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवून आणली. मार्क्सच्या विचारांना लेनिननी एक प्रकारे पहिला मोठा धक्का दिलेला दिसतो. दोन गोष्टी आहेत. पहिला मुद्दा होता ते म्हणजे मार्क्सच्या म्हणण्यानुसार क्रांती ही उत्स्फूर्तपणे होईल. कामगार भांडवलशाहीमध्ये, प्रगत भांडवलशाहीमध्ये ती घडवून आणतील. भांडवलशाहीशिवाय इतर कोणत्याही व्यवस्थेमध्ये क्रांती शक्य नाही, असं मार्क्सचं मत होतं. प्रत्यक्षात लेनिननी सरंजामशाही असलेल्या रशियामध्ये क्रांती घडवून आणली. म्हणजे मार्क्सची दोन्ही मतं तिथे चुकीची ठरली. सरंजामशाही व्यवस्थेत सुद्धा क्रांती करता येते हे लेनिननी दाखवून दिलं. आणि लेनिनचं दुसरं एक ठाम मत होतं की क्रांती उत्स्फूर्तपणे होणार नाही, कारण क्रांती करणं अपेक्षित आहे कामगारांकडून. आणि कामगारांना लेनिनच्या मतानुसार, कारण लेनिन हा नेता होता आणि एक सच्चा कार्यकर्ता होता, हाडाचा कार्यकर्ता होता, त्याच्यामुळे त्याला माणसं माहिती होती, कामगार कसे असतात, कामगार कसे विचार करतात, कामगारांच्या क्षमता काय काय आहेत त्याची त्याला पूर्ण कल्पना होती. तर त्याचं म्हणणं असं होतं की कामगार भाकरीच्या प्रश्नाच्या पलीकडे फारसा विचार करू शकत नाहीत. तत्वज्ञान वगैरे गोष्टी, राजकारण, सत्ता प्राप्त करणं, सत्ता टिकवणं,
ह्या त्यांच्या परिघामध्ये येत नाहीत. याचा फारसा विचार ते करत नाहीत. करू शकत नाहीत असं नाही आहे, पण ते करत नाहीत. त्यांचा भाकरीचा प्रश्न सुटला म्हणजे त्यांच्या दृष्टीने सगळे प्रश्न सुटलेले असतात. त्यांच्याकडून क्रांती करून घ्यावी लागेल, कारण ते मुक्त नाही आहेत. त्यांना पहिल्यांदा त्याची जाणीव करून द्यायला लागेल की तुम्ही मुक्त नाही आहात, तुम्हाला मुक्तता मिळवायची आहे. आणि मग ते करण्यासाठी व्हॅनगार्ड म्हणजे एक असा दिशादर्शक मार्गदर्शक कोणीतरी हवा, आणि त्याच्यासाठी एक पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना हवी असं त्याचं मत होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला, रशियाचा साम्यवादी पक्ष. इथे मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही साम्यवादी पक्षासंबंधी अधिक माहिती रशियाच्या साम्यवादी पक्षासंबंधी मिळवू शकता. आता हा पक्ष कसा असेल, तर याच्यामध्ये नेतेपदावरती मोजके विद्वान असतील, निष्ठावान लोकांनाच त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. मार्क्सच्या विचारांवर ज्यांची निष्ठा आहे, ज्यांना ते समजले आहेत, ज्यांना ते पटले आहेत आणि ते अंमलात आणायची इच्छा आहे, अशा लोकांनाच या पक्षामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. या पक्षामध्ये डेमोक्रेटिक सेंट्रलिझम असेल. ते कार्यकर्ते म्हणून तुम्ही भरती होऊ शकता. तुम्हाला मग मार्क्सचे विचार समजण्याची माहिती असण्याची फारशी गरज नाही. फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे की नेते सांगतील तसं वागायचं आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तयारी हवी, कुठलाही प्रश्न न विचारता. मग डेमोक्रेटिक असं का म्हणायचं, तर डेमोक्रेटिक म्हणजे जेव्हा तुम्ही नेत्यांच्या बरोबर चर्चा करता आहात त्यावेळेला तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारण्याची परवानगी असेल. जेव्हा कार्यक्रम अजून ठरलेला नाही आहे, आंदोलनाची रूपरेषा सगळी फायनल झालेली नाही आहे, तोपर्यंत तुम्ही वाटेल तशी चर्चा, जे काही शंका असतील मनातल्या, त्या नेत्यांच्या पुढे मांडू शकता. नेते तुमचा शंका निरसन करतील आणि एक कार्यक्रम तयार करतील. तो जेव्हा पूर्ण होईल, जेव्हा एक निश्चित असा कार्यक्रम तयार होईल, त्यावेळेला मात्र कोणालाही कुठलेही प्रश्न विचारायला परवानगी नसेल. मग केंद्राकडून किंवा केंद्रीय व्यवस्थेकडून ज्या काही आज्ञा मिळतील त्याचं पालन करणं एवढंच फक्त कार्यकर्त्यांच्या हाती असेल. तर याला म्हणायचं डेमोक्रेटिक सेंट्रलिझम. म्हणजे डेमोक्रेसी आहे पण ती एका मर्यादेपर्यंत, आणि मग त्याच्यानंतर मात्र पूर्ण केंद्रीकरण असेल आणि वरच्या केंद्राकडून आलेल्या आज्ञा फक्त पालन करायचं आहे. तर या प्रकारे त्यांनी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झाला. मार्क्सच्या मतानुसार म्हणजे कामगारांची हुकुमशाही, तर हुकुमशाही प्रस्थापित झाली. समाजवादी समाजव्यवस्था निर्माण झाली असं त्यांनी घोषित केलं. आणि मग नंतर गावोगावी शेतजमीन, कारखाने ताब्यात घेण्याचा मोठा कार्यक्रम सुरू झाला. साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपली सत्ता प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्याची वर्णनं साहित्यामध्ये इंग्रजी, मराठी बऱ्याच ठिकाणी आली आहेत. शेवटी मी त्याचे रेफरन्सेस तुम्हाला काही देणार आहे, तर ती पुस्तकं जरूर वाचून पहा, म्हणजे याचा पूर्ण अर्थ कळेल. तर लेनिनची क्रांती यशस्वी झाली. त्याच्यानंतर त्यांनी एक व्यवस्था उभी केली, घटना तयार केली, पार्लमेंट पण स्थापन झालं, ड्यूमा असं त्याला म्हणायचं. पण पार्लमेंटवरती लेनिनचा फारसा विश्वास नव्हता. पार्ल हा मूळ फ्रेंच शब्द आहे, म्हणजे टू टॉक, बोलणे. तर पार्लमेंट म्हणजे गप्पांचा अड्डा असतो असं त्याचं म्हणणं आहे. तर गप्पांचा अड्डा वर्षातून 2-3 दिवस भरवायला हरकत नाही, त्याच्या पलीकडे त्याची गरज नाही. प्रत्येक
कार्यकर्त्यांनी, प्रत्येक नेत्यांनी म्हणजे जे आमदार, खासदार जे काही असतील, प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी, त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून काम करावं. वर्षातून 2-3 दिवस पार्लमेंटची सभा होईल. मग तिथे आपले अनुभव त्यांनी नेत्यांच्याबरोबर शेअर करावेत आणि नेते त्यांना पुढील कामासाठी मार्गदर्शन करतील. तर या पद्धतीने काम चालेल. गप्पा मारण्यामध्ये, चर्चा करण्यामध्ये, मतदान करण्यामध्ये फारसा वेळ घालवण्याची गरज नाही, असं लेनिन म्हणायचं. तर मार्क्सच्या विचारांच्या पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने मार्क्सवाद प्रत्यक्षात आलेला मला दिसतो. लेनिनच्या नंतर लेनिनला एक भीती होती की आपल्यानंतर स्टॅलिनच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये, असं त्याला ठामपणे वाटत होतं. कारण स्टॅलिन हा मोठा साम्राज्यवादी आहे. सत्ता त्याच्या हातात एकवटली जाईल आणि तो मोठा हुकुमशहा होईल, ही भीती त्याला होती. ती पुढे प्रत्यक्षात खरी ठरली. लेनिन नंतर स्टॅलिन सत्तेमध्ये आला आणि स्टॅलिननी मार्क्सचं जे समाजवादाकडून साम्यवादाकडे जाणं, विदरिंग अवे ऑफ द स्टेट जे होतं, ते सगळं धुळीला मिळवलं. स्टॅलिननी मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार केला. लाखो लोक त्याच्या एका सहीच्या फटक्यानिशी मारले गेले. स्टॅलिन अत्यंत संशयी होता. कोणावरच त्याचा विश्वास नव्हता. ट्रॉटस्की सारख्या अगदी मोठ्या साम्यवादी नेत्यांची सुद्धा हत्या घडवून आणण्यात आली. स्टॅलिननी सुद्धा साम्यवादामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. स्टॅलिनच्या एक गोष्ट लक्षात आली की मार्क्सच्या विचारांमध्ये किंवा मार्क्सवादी विचार जो आहे त्याच्यामध्ये कामाची प्रेरणा मिळणं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. भांडवलवादामध्ये कामाची प्रेरणा मिळते, नफा ही कामाची प्रेरणा असते. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी मग शेतकरी असेल, उद्योजक असेल किंवा आणखीन कुठला व्यावसायिक असेल, व्यापारी असेल, तर तो काम करत राहतो. दिवसरात्र वर्षाचे 365 दिवस तो काम करायला तयार असतो, कारण त्याला तेवढा नफा मिळत असतो. साम्यवादी व्यवस्थेमध्ये खाजगी मालकी हा भागच काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे नफा मिळवणं हे शक्य नाही आहे. नफा मिळवता येतच नाही. तुम्हाला फक्त कर्तव्य म्हणून तुमचं काम करायचं आहे. त्याचा योग्य तो मोबदला तुम्हाला सरकार देईल. तुम्हाला फारसे काही खरेदीमध्ये चॉईसेस असणार नाहीत. कारखाने ठराविक असतील सरकारी, तर ते मोजून मापून नियोजनपूर्वक तेवढ्याच कापडाचा कारखाना असेल तर जेवढी गरज लागेल तेवढंच कापड तयार करतील. ते साधारणपणे एकाच रंगाचं असेल, एकाच क्वालिटीचं असेल. ते रेशन दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल, जसं अन्नधान्य मिळतं तसं. वस्तूंमध्ये कुठले चॉईसेस नसतील, आयुष्यात काही फारसा रंग नसेल. मग अशा वेळेला काम करायला लोकांना प्रवृत्त करणं हे खूप कठीण होऊन जातं. हे स्टॅलिनच्या लक्षात आलेलं होतं आणि मग त्याच्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे, हे स्टॅलिनचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. पण स्टॅलिन विचारवंत जसा होता तर त्याच्या पलीकडे तो हुकुमशहा होता आणि त्यांनी प्रचंड जबरदस्तीचा वापर केला, जबरदस्तीने सत्ता गाजवली. त्याच्या काळातला एक जोक सांगितला जातो, तो मी एरवी पण तुम्हाला सांगितला आहे वेगवेगळ्या संदर्भामध्ये. स्टॅलिन सत्तेमध्ये असताना एक माणूस मॉस्कोच्या रस्त्यावरून ओरडत चाललेला होता, आवर लीडर इज अ मॉन्स्टर. आमचा नेता राक्षस आहे. आवर लीडर इज अ मॉन्स्टर स्टॅलिनच्या हयातीमध्ये मॉस्कोमध्ये बोलणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. प्रत्यक्षात तेच झालं. पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्यावरती खटला चालवण्यात आला आणि लगेचच फाशी सुनावण्यात आली आणि ती फाशीची शिक्षा अंमलात पण आणली गेली. हे सगळं झटपट झालं आणि नंतर एक बातमी दिली गेली की या माणसाला फाशी का दिली.
द पर्सन वॉज हँग्ड फॉर रिव्हिलिंग ए स्टेट सिक्रेट. या माणसाला फाशी देण्यात आली कारण त्यांनी राज्याचं एक मोठं गुपित फोडलं आहे. मला वाटतं याच्यातला जोक तुमच्या लक्षात आला असेल. त्या काळामध्ये ती पद्धत होती की सहसा कुठलीही शिक्षा द्यायची आहे, कुठलंही काही कोणाला मारून टाकायचं आहे, पकडून न्यायचं आहे, तुरुंगात टाकायचं आहे, एकमेव कारण दिलं जायचं की राज्याचं गुपित फोडलं. मग आता कोणतं गुपित फोडलं असं कोणी विचारू शकत नाही. गुपित त्याने फोडलंय तर बाकी जाहीर करण्याची गरज राहत नाही. त्याला पकडलं हे राज्याचं यश असं म्हणून लोक शांत होतात. तर त्याप्रमाणे याला पण सवयीने तेच कारण देण्यात आलं. प्रत्यक्षात तुम्ही गुपित काय आहे ते आधी मी तुम्हाला सांगितलं. आवर लीडर इज अ मॉन्स्टर. तर ही वस्तुस्थिती होती. स्टॅलिन या प्रकारेच कारभार करत होता. तर मार्क्सच्या विचारांमधला हा मोठा दोष मानला जातो की त्याचा विचार आदर्श आहेत, उद्दिष्ट आदर्श आहेत, पण प्रत्यक्षात अंमलात आणायला गेल्यानंतर त्याच्यामधून असे मोठे राक्षस निर्माण होऊ शकतात. या प्रकारे मोठे हुकुमशहा निर्माण होऊ शकतात. आता आयन रँड नावाची एक अमेरिकन लेखिका आहे. तिचा जन्म रशियामध्ये झाला. क्रांतीच्या काळामध्ये ती रशियामध्येच होती. त्याच्यानंतर 1926च्या सुमाराला ती तिथून पळाली आणि अमेरिकेमध्ये येऊन स्थायिक झाली. आणि मग तिथे आल्यानंतर तिने साम्यवादाच्या विरोधात मोठी चळवळ चालवली. वी द लिव्हिंग नावाचं त्याचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ती असं म्हणते की हे माझी ऑटोबायोग्राफी कादंबरी आहे, पण हे माझं आत्मचरित्र असल्यासारखंच आहे, आत्मचरित्राच्या जवळचं आहे अगदी. मग त्याच्यामध्ये तिने स्वतःचीच कथा नावं बदलून किंवा परिस्थिती थोडीशी आणखीन रंगवून मांडलेली दिसते. तर वी द लिव्हिंग जरूर वाचा. त्यामुळे तुम्हाला साम्यवादी व्यवस्था कशी होती आणि तिथे व्यक्तीचं महत्त्व कसं कमी झालेलं होतं ते लक्षात येईल. म्हणजे व्यक्तीपेक्षा राज्य महत्त्वाचं, राज्यासाठी व्यक्तींनी जीवन जगायचं. तर हाच विचार मुळात आयन रँडला पटत नव्हता. ती टोकाची व्यक्तिवादी, स्वातंत्र्यवादी, व्यक्ती स्वातंत्र्यवादी होती. 1905 ते 1982 हा तिची म्हणजे तिचा संपूर्ण आयुष्याचा कार्यकाळ. 1982मध्ये तिचा मृत्यू झाला. ॲटलास श्रग्ड नावाचं आणखीन एक म्हणजे तत्त्वज्ञानावर आधारित, व्यक्तिवादी तत्त्वज्ञानावर आधारित, ऑब्जेक्टिव्हिझमवर आधारित पुस्तक तिने लिहिलेलं आहे. तर तिची पुस्तकं जरूर वाचून पहा. साम्यवादावरची तिची टीका तिच्या वी द लिव्हिंगच्या एका म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये, फॉरवर्डमध्ये तिने मांडलं आहे. वेन ॲट द एज ऑफ 12 ॲट द टाईम ऑफ द रशियन रिव्होल्युशन, म्हणजे रशियन क्रांती झाली त्यावेळेला ही 12 वर्षांची होती. 1905चा जन्म, त्यामुळे 12 वर्षांचे. I first heard the communist principle that man must exist for the sake of the state. I perceived that this was the essential issue, that this principle was evil and that it could lead to nothing but evil. माणसाने राज्यासाठी जगलं पाहिजे हे अत्यंत घातकी आणि अत्यंत वाईट प्रकारचं तत्व आहे आणि याच्यातून काय निर्माण होईल तर काहीतरी वाईटच होईल याची तिला खात्री होती. रिगार्डलेस ऑफ एनी मेथड्स, डिटेल्स, डिक्रीज, पॉलिसीज, प्रॉमिसेस अँड पायस प्लॅटिट्यूड्स, पद्धत कोणती का असेना, मार्ग कोणते का असेना, धोरणं किंवा आदर्श किंवा स्वप्न उज्ज्वल भवितव्याची काहीही दाखवलेली असू द्यात, जो मार्ग निवडला आहे त्याच्यातून जे निर्माण होणार ते काहीतरी
घातक आणि वाईट असंच असेल याची तिला खात्री होती आणि अमेरिकेमध्ये तिने या संदर्भात मोठी चळवळ चालवली. व्होल्गा जेव्हा लाल होते, वि. स. वाळिंब्यांचं एक पुस्तक आहे. लेनिनचं चरित्रच एक प्रकारे त्याने लिहिलं आहे, तर हे जरूर वाचून पहा. त्याच्यानंतर अरुण साधूंचं एक पुस्तक आहे, तिसरी क्रांती, लेनिन, स्टॅलिन ते गोर्बाचेव. म्हणजे हा मोठा इतिहास त्यांनी मांडलेला आहे लेनिनपासून, म्हणजे अगदी 1905 पासून ते 1990 सगळा पट त्यांनी त्याच्यावरती मांडलेला दिसतो. आता या चॅप्टरचा आणि या एकूण सिरीजचा 4 लेक्चर्स ओळीने आपण घेतली. शेवट मला करायचा आहे तो विंदा करंदीकरांच्या उल्लेखाने करायचा आहे. विंदा करंदीकर हे मराठीमधले प्रथितयश कवी. त्यांनी, वसंत बापटांनी आणि मंगेश पाडगावकरांनी मराठी कवितेचं वाचन हा प्रकार बराच पॉप्युलर, लोकप्रिय केला. ते तिघं मिळून कवितांचं वाचन करायचे. तर हे विंदा करंदीकर अनेक काव्यसंग्रह, अगदी बालकविता आणि तात्विक लिखाण, सर्व प्रकारचं लिखाण विंदा करंदीकरांनी केलं. 2003 मध्ये त्यांना त्याबद्दल ज्ञानपीठ पारितोषिक, साहित्य क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च सन्मान तो त्यांना मिळालेला होता. तर विंदा करंदीकर हे मुळात मार्क्सवादी होते. मार्क्सच्या विचारांवरती त्यांचा ठाम विश्वास होता. 1990-91 मध्ये जेव्हा साम्यवाद किंवा साम्यवादी राजवटी जगभरातल्या सगळ्या नष्ट होत चालल्या होत्या, अगदी सोव्हिएट रशियाचा सुद्धा अंत झाला, त्याच्यानंतर त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की मार्क्सवादाचा आता अंत होईल असं वाटतंय का, किंवा मार्क्सवाद नष्ट होईल जगातून असं वाटतं का. तर तिथे त्याने उत्तर दिलं होतं की जगातला शेवटचा गरीब शिल्लक असे तोपर्यंत मार्क्सवाद जगामध्ये कायम राहील. याचं कारण असं की मार्क्सवाद हा एकमेव असा विचार आहे की जो गरिबाला सत्तेची आणि विकासाची आशा दाखवतो, उज्ज्वल भवितव्याची आशा दाखवतो. म्हणजे आशावादी असा हा विचार आहे. आज आपण हलाखीचं जीवन जगतो आहोत, पण ह्या मार्गाने गेलो तर उद्या उज्ज्वल भवितव्य प्राप्त होईल, ही आशा मार्क्सवाद दाखवतो. आता प्रत्यक्षातला तो रशियाचा जो प्रयोग आहे तो कितपत यशस्वी झाला, कसा झाला, आपण ते सगळं पाहिलं, इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे. परंतु ती आशा कायम राहणार आणि जोपर्यंत, म्हणूनच शेवटचा गरीब शिल्लक असेल तोपर्यंत मार्क्सवाद जिवंत राहणार.